एकदा जर तुम्ही ही ज्वारीच्या पिठाची चकली ट्राय कराल ना, खरंच सांगते तुम्ही भाजणीची चकलीच विसराल. कारण ही एकदम इन्स्टंट तयार होते. याला काटे तुम्ही पाहू शकाल किती सुरेख आले तर, आणि एकदम खुसखुशीत आणि एकदम कुरकुरीत झालेले आहे बरं. तेही खूप कमी साहित्यात. आतून नळी देखील पाहू शकाल किती सुरेख आलेले आहे. रंग देखील पाहू शकाल. मुलांना बाहेरचे चिप्स वगैरे देण्यापेक्षा अशी चकली घरात बनवून ठेवा आणि पाहिजे तेव्हा मुलांना खायला द्या. मुलं खूप म्हणजे खूप आवडीने खातात. ओके बेबी. कारण माझ्या मुलीचं रिॲक्शन तर तुम्ही पाहिलंच असेल. दिवाळीला पण तिला अशीच चकली पाहिजे. आणि फक्त दिवाळीलाच कशाला, तर एरवी कधीही फक्त अर्ध्या तासात ही चकली तुम्ही बनवू शकता. तर लगेच आपण ही चकली कशी बनवायची हे पाहूयात. तर ही चकली बनवण्यासाठी प्रमाण एकदम सोपं आहे. पीठ मोजून घेण्यासाठी ह्या कपाचा वापर केलेला आहे मी. हा 1 कप म्हणजे 240 ml चा आहे. आता तुमच्याकडे जर असा कप नसेलच तर प्रत्येकाच्या घरात या साईजची एक वाटी असते. 240 ml च्या वाटीच्या अंदाजाने आपल्याला मग हे पीठ मोजून घ्यायचं आहे. आता चकलीसाठी आपल्याला अर्धा कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि 2 कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ नसेल तुमच्याकडे तर मग अर्धा कप रवा घ्यायचा आहे बारीकवाला. तसेच आता बाकीचे मसाले आपल्याला टेबल स्पूनने मोजून घ्यायचे आहे. पण टेबल स्पून नसेल तुमच्याकडे तर तुम्ही पोहे खायच्या चमच्याने हे साहित्य मोजून घेऊ शकता. कारण हा 1 टेबल स्पून म्हणजे हा पोहे खायचा 1 चमचा आहे. तर आता ह्या मसाल्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते. तर तीळ घ्यायचे आहे आपल्याला 1.5 टेबलस्पून, लाल तिखट घ्यायचं आहे 1 टेबलस्पून, ओवा घ्यायचा आहे 1/2 टेबलस्पून, मीठ घ्यायचं आहे 3/4 टेबलस्पून, 3/4 म्हणजे पाऊण चमचा, धने पावडर घ्यायची आहे 1 टेबलस्पून, हिंग घ्यायचा आहे अगदी 1/4 टेबलस्पूनपेक्षाही कमी, आणि हळदही आपल्याला तेवढीच घ्यायची आहे. आता ज्वारीच्या पिठाची उकड काढायची आहे. त्यामुळे जेवढं पीठ घेतले तेवढंच पाणीही घ्यायचं आहे. टोटल 2.5 कप पीठ घेतले त्यामुळे 2.5 कपच पाणी घ्यायचं आहे. पाण्याला अशी उकळी आली की आपल्याला यात लाल तिखट घालायचं आहे, ओवा, तीळ, मीठ, धने पावडर, हळद, हिंग आणि तेल घालायचं आहे 2 ते 3 टेबलस्पून. हे आता पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याला ऑलरेडी उकळी आलेलीच आहे. तेव्हा लगेच आपल्याला तांदळाचं आणि ज्वारीचं पीठ यात घालायचं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि हे पीठ आता पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे. आणि आता यावरती झाकण ठेवून 5 मिनिट आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर हे पीठ आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ग्लासच्या मदतीने आपल्याला हे पीठ असं फोडून घ्यायचं आहे. ग्लास किंवा तुम्ही तांब्या घेऊ शकता सपाट बुडाचा. पीठ खूप गरम असल्यामुळे लगेच यात हात घालता येत नाही. त्यासाठी ग्लासच्या मदतीने यातल्या सर्व गुठळ्या फोडून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे यातल्या सर्व गुठळ्या फोडून झाल्या की तोवर पीठही थोडंसं कोमट होतं. तेव्हा हाताने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. छान सॉफ्ट करून याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता यातलं अर्धं पीठ मी साईडला ठेवते आणि अर्ध्या पिठामध्ये थोडंसं म्हणजे अगदी अर्धा चमचा कोमट पाणी घातलेलं आहे मी, आणि हे पीठ आता व्यवस्थित एकदा मळून घेते आणि याला असं लंबगोल करून घेते. हे आपल्याला चकलीच्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. चकलीच्या साच्याला तेल लावून मग पीठ आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ते राहिलेल्या पिठामध्ये ॲड करायचं आहे. इकडे लगेच साचा पॅक करून घ्यायचा आहे आपल्याला आणि डायरेक्ट तेलामध्ये आता भराभर चकल्या काढायच्या आहे. जशी आपण शेव तयार करतो ना, अगदी तशाच. तेल आपल्याला एकदम व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती. तेल व्यवस्थित गरम झालं की मग आपल्याला साचा फिरवत अशी मोठी चकली बनवायची आहे. ही चकली अशी तुटली ना तरी देखील आपल्याला पुन्हा त्याला तिथूनच कंटिन्यू करायचं आहे आणि तेलात जेवढी मावेल ना तेवढी मोठी चकली तयार करून घ्यायची आहे. आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची आहे आणि ही चकली आपल्याला एक साईड व्यवस्थित तळून घ्यायची आहे. कारण चकली जर व्यवस्थित तळली नाही आणि आपण लगेच याची साईड चेंज केली तर चकली तुटू शकते. त्यामुळे एक साईड अशी व्यवस्थित चकली तळली की तेलाचे बुडबुडे कमी होतात. तेव्हा चकलीची साईड आपल्याला चेंज करून घ्यायची आहे आणि मग दोन्ही साईडने आलटवून पालटवून चकली छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे. तेलाचे बुडबुडे तुम्ही पाहू शकाल आता पूर्ण कमी झालेले आहे. आता चकली अजून छान फ्लेवरफुल बनवण्यासाठी तुम्ही आता असे थोडेसे कढीपत्त्याचे पानं घालू शकता. कढीपत्त्याचे पानं देखील कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे आणि मग कढीपत्त्याच्या पानासोबतच चकली देखील आपल्याला काढून घ्यायची आहे. यातलं सर्व तेल निथळून घ्यायचं आहे. आता पुढची बॅच तेलात टाकण्यापूर्वी तेल आपल्याला पुन्हा व्यवस्थित गरम करायचं आहे आणि मग डायरेक्ट तेलात अशी चकली तयार करायची आहे. आता तुमच्याकडे खूप वेळ असेल आणि तुम्हाला छोट्या छोट्या चकल्या बनवायच्या असेल
तर तुम्ही अगदी आपण जशा बनवतो दिवाळीसाठी वगैरे तशी चकली तयार करून त्या तळून घेऊ शकता. मला ही प्रोसेस खूप सोपी वाटते, त्यामुळे ही सोपी प्रोसेस मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. ही चकली तळताना चकली एक साईड व्यवस्थित तळू द्यायची आहे आणि मग आपल्याला याची साईड चेंज करायची आहे बरं, नाहीतर चकली तुटू शकते. मी पुन्हा सांगेल. चकली आपली दोन्ही साईडने व्यवस्थित तळलेली आहे, तेव्हा ही मी काढून घेते आणि राहिलेल्या चकल्या देखील मी अशाच तयार करून घेतलेल्या आहे. किती सुरेख तयार झाल्या तुम्ही पाहू शकाल. काटे देखील पाहू शकाल किती सुरेख आलेले आहेत तर, आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत बरं. म्हणजे हाताने अलगद जरी दाबलं ना तरी लगेच त्याचा भुगा होतोय. आतून नळी देखील तुम्ही पाहू शकाल किती सुरेख आलेले आहे तर. खरंच लहान मुलांना विकतचे चिप्स वगैरे देण्यापेक्षा अशा चकल्या घरात बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता. मुलं खूप आवडीने खातात बरं. माझ्या मुलीचं रिॲक्शन तुम्ही पाहू शकाल. खूप छान लागली. कुरकुरे छान वाटताय खायला की अशी चकली छान वाटते खायला? चकली खायला छान वाटते. चकली ना, मग सांग अशी चकली बनवून खा. कोणी खात जाऊ नका, अशी चकली खात जा. फक्त एकदा तुम्ही तुमच्या मुलांना ही चकली बनवून द्या, बघा त्यांना किती आवडते तर. आणि फक्त मुलांसाठीच कशाला, तर तुम्ही तुमच्यासाठी देखील मधल्या वेळेत खाण्यासाठी अशी चकली घरात बनवून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा भूक लागली की खाऊ शकता. त्यामुळे नक्की बनवा आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.